नमस्कार, मी तुम्हाला सिस्टममध्ये जनरेशन झालेले युनिट कसे पाहायचे ते सांगत आहे. आता तर ही सिस्टम आहे, हे 3 किलोवॅटची सिस्टम आहे. इथे 6 पॅनल इन्स्टॉल केलेले आहेत. तर KWH तयार झालेली युनिट ई टुडे आणि ई टोटल मी आता तुम्हाला दाखवत आहे. हा आहे DCDB, हा आहे ACDB आणि हा इन्व्हर्टर लावलेला आहे इथं के सोलारी कंपनीचा. हा 3 किलोवॅटचा इन्व्हर्टर आहे. हे पहा, डिस्प्लेमध्ये दिसतंय तुम्हाला. हे डिस्प्लेमध्ये आता जे दिसतंय रनिंग पॉवर दिसते. तर हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू चेंज होत आहेत. हे बघा, मी हे बटन प्रेस करतोय तर आता तुम्हाला दिसत आहेत ई टुडे 9 KWH म्हणजे युनिटच. 9 युनिट तयार झालेले आहे. आता दुपारची वेळ आहे. 3 किलोवॅट सिस्टममध्ये 9 युनिट तयार झालेले आहेत. हे बटन दाबलं, मी आणखीन दाबतो ई टुडे. ई टोटल म्हणजे जेव्हापासून सिस्टम बसवली आहे तेव्हापासूनचे युनिट तयार झालेले आहेत. 3152 युनिट, म्हणजे हे सिस्टम बसवून आपल्याला जवळपास 6 महिने झाले असतील. DC इनपुट, हे पहा AC इनपुट. जसं मी बटन प्रेस करतो आहे तसं आपल्याला त्याची माहिती दिसते. खूप सारे फीचर असतात ते यामध्ये आता मीटरमध्ये कशी रीडिंग पाहायची ते तुम्हाला सांगत आहे. हे इथं 2 मीटर बसवलेले आहेत. एक आहे नेट मीटर आणि हा दुसरा आहे जनरेशन मीटर. हा जनरेशन मीटर आहे आणि हा आहे नेट मीटर. यामध्ये नेट मीटरवर बाय डायरेक्शनल मीटर असं लिहिलेलं असतं. तर हा झाला नेट मीटर, हा झाला जनरेशन मीटर. ह्या जनरेशन मीटरमध्ये म्हणजे किती युनिट आपण जनरेट केलेले आहेत ते दिसत आहेत. हे बघा, 3119 युनिट KWH म्हणजे युनिट. तर हे युनिट दिसत आहेत इथं.